हॅलो, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं की प्रायमरी की काय असते, त्यानंतर फॉरेन की असतं, त्यामध्ये आपण रिलेशनशिप कसं मेंटेन करू शकतो. त्यानंतर आपण सहा प्रकार बघितलेले जॉईनचे, की आपण इनर जॉईन बघितलेला, आउटर जॉईन बघितलेला, सेल्फ जॉईन बघितलेला, त्यानंतर कन्स्ट्रेंट्स बघितलेले कसे अप्लाय करायचे वगैरे. जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला ट्रेल अँड टीच चॅनलला सबस्क्राईब करा. आता या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे की ॲडव्हान्स एसक्यूएल बघणार आहे. आता ॲडव्हान्स एसक्यूएलमध्ये काय काय येतं की त्यामध्ये व्ह्यूज काय असतं, त्यानंतर स्टोअर प्रोसिजर कशा आपण वापरू शकतो, फंक्शन्स म्हणजे काय असतं, ट्रिगर्स म्हणजे काय असतात, त्यानंतर इंडेक्सेस काय असतं आणि ट्रान्झॅक्शन्स आपण कसे यूज करू शकतो. ओके. जर का स्क्रीनला दिसत असेल तर पहिलं तर व्ह्यू म्हणजे काय असतं. ओके, जर सपोज आपल्याकडे एखादा डेटाबेस टेबल असेल आणि त्या डेटाबेस टेबलमध्ये त्याचा रोल नंबर आय डी असेल, नाव असेल, त्याचं एज असेल आणि त्याचा ॲड्रेस असेल, अशा चार गोष्टी असतील. तर आपण ज्या सिलेक्ट स्टार आणि त्या टेबलचं नाव लिहितो तर आपल्याला सगळा डेटा भेटतो, राईट. पण आपल्याला जर स्पेसिफिक डेटा पाहिजे असेल, जसं की त्याचं स्टुडंटचं नाव आणि सिटीज पाहिजे असेल, तर आपल्याला व्ह्यू म्हणून क्रिएट करायला लागतं. ओके, किंवा व्ह्यू म्हणून, किंवा त्याची आपल्याला एक सेपरेट क्वेरी तयार करायची लागते, की जेणेकरून ती ज्यावेळेस आपण कॉल करेल त्यावेळेस आपल्याला फक्त स्पेसिफिक एका टेबलमधला स्पेसिफिक डेटा आपल्याला भेटतो. पहिलं तर SSMS. ओके. इथं सर्व्हर कनेक्ट. ओके. तर आता या डेटाबेसमध्ये स्कूल डी बी नावाचा डेटाबेस आहे, कंपनी डी बी आहे. सपोज इथं मेक स्टुडंट नावाचा टेबल तयार करतो, इथं नवीन क्वेरी लिहून. ओके. आता त्याची क्वेरी काय आहे की पहिलं तर मला यूज नाही, स्टुडंट टेबल, ह्यात ऑलरेडी स्टुडंट आहे, त्याला आपण डिलीट मारू. ओके. आता इथं यूज डेटाबेसचं नाव तर स्कूल डी बी आहे, त्याला आपण यूज करू. ओके. आता नेक्स्ट की आपल्याला नवीन टेबल क्रिएट करायचं आहे. कोणत्या स्कूल डेटाबेस आहे ना, त्या डेटाबेसमध्ये मला एक टेबल क्रिएट करायचं आहे. तर काय त्याची क्रिया की क्रिएट टेबल स्टुडंट या नावाचा टेबल क्रिएट करायचा आहे, राईट. आणि त्याच्यामध्ये एक आय डी नावाचा कॉलम असेल, त्याला मी इंटिजर टाईप देतो. त्यानंतर नेम नावाचा कॉलम असेल, त्याला मी व्हॅरकॅर 50 देतो, त्याची लेंथ. नेक्स्ट असेल की एज असेल, एजला त्याला मी इंटिजर टाईप देतो. आणि लास्ट वन असेल तो असेल व्हॅरकॅर सिटी, व्हॅरकॅर 50 देतो इथं. ओके. आता हा जर मी क्वेरी रन केली तर मला एक आला का कमांड सक्सेसफुल. आणि इथं या स्टुडंटच्या टेबलमध्ये मला डेटा इन्सर्ट करायचा आहे, तर इन्सर्ट इनटू स्टुडंट. ओके. आणि या स्टुडंटमध्ये व्हॅल्यूज. आता व्हॅल्यूज काय आहेत की पहिला तर त्याचा आय डी असेल, त्याच्यानंतर त्याचं नाव असेल. ओके. त्याच्यानंतर थर्ड वन असेल की त्याचं एज, आणि फोर्थ वन असेल त्याची सिटी. ओके. असा त्याचा काहीतरी डेटा असेल सेम ॲज इट इज. मी इथं त्या टेबलमध्ये 4 व्हॅल्यू टाकतो अशा, आणि याला सेमिकोलन. तो मुंबई असेल, त्याचं वय 24 करू, त्याचं नाव पण बदलू, आणि त्याचा आय डी असेल 4. इथं नागपूर करू, त्याचा वय असेल 20,
त्याचं नाव असेल अमित 3, इथं सातारा, इथं 26, त्याचं नाव असेल असं काहीतरी आणि 2. आता ह्या ज्या मी व्हॅल्यू आहेत त्या मी इन्सर्ट केल्या, 4 रोज अफेक्टेड, राईट. आता ते भरपूर लेट घेते. ओके, तर आलं आपल्याकडं स्टुडंट नावाचा टेबल क्रिएट झालेला आहे, राईट. त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज पण टाकल्यात. आता व्हॅल्यूज जर मला बघायचे असतील तर मी काय करणार की राईट क्लिक, एडिट टॉप 200 रोज. ओके, ह्या व्हॅल्यूज आहेत. अदरवाईज नवीन क्वेरीमध्ये सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. ओके, स्टुडंटचं एस कॅपिटल आहे. आता एरर का देत आहे की इथे त्याचा डेटाबेस सिलेक्ट आपण नाही केला. ओके, आला का मला की सगळ्या त्याचा आयडी आले, नेम आले, एज आले आणि सिटी आली. आता याच्यात चुकी काय आहे की सपोज मला त्याचं नाव आणि सिटी पाहिजे, राईट. तर मी दुसरी गिरी काय वापरू शकतो की सिलेक्ट नेम कॉमा त्याचा CITY फ्रॉम स्टुडंट. ओके, आणि ही क्वेरी मी केली एक्झिक्यूट. आला का मला त्याचं नेम आणि सिटी आली. पण याचा प्रॉब्लेम काय की ज्यावेळेस आपण एखादा प्रोग्राम लिहितो, राईट, किंवा एखादा आपल्याला फंक्शनमध्ये प्रत्येक वेळेस ही क्वेरी वापरायची असते तर आपण 100 जागी ही क्वेरी वापरू शकत नाही ना. मग त्याच्यासाठी आहे ना व्ह्यूचं ऑप्शन असतं. ओके, आता व्ह्यूचं ऑप्शन म्हणजे काय की ही जी क्वेरी आहे ती एकदाच लिहायची आणि ती प्रत्येक वेळेस एक्झिक्यूट करायची. जसं की हा जो व्ह्यूज आहे ना इथं, हा जो आयकॉन दिसतो इथं टेबल्सच्या खाली व्ह्यूज आहे ना इथं, व्ह्यूज, या व्ह्यूजमध्ये त्याचा क्वेरी एक्झिक्यूट होते. ओके, आता ज्या वेळेस आपल्याला व्ह्यू एक तयार करायचं असेल तर त्याचा सिंटॅक्स काय आहे की इथं व्ह्यूचा सिंटॅक्स की क्रिएट व्ह्यू, त्याचं व्ह्यू नेम. ओके, क्रिएट व्ह्यू नेम ॲज अ सिलेक्ट. ओके, सिलेक्ट कॉलम नेम्स. ओके, जे आपल्याला कॉलमची नावं पाहिजेत ना त्या कॉलमची नावं. ओके, कॉमा N नंबर्स ऑफ काहीतरी असतील. आणि लास्टला येतं कोणत्या टेबलचं नेम, फ्रॉम टेबल नेम. असं त्या क्वेरीचा आपण एक व्ह्यू तयार केला, राईट. असा त्याचा सिंटॅक्स आहे. आता इथं मग त्या व्ह्यूचा एक व्ह्यू क्रिएट करतो की क्रिएट व्ह्यू, त्याचं नाव काय देऊ आपण, VW स्टुडंट. ओके, VW स्टुडंट ॲज अ सिलेक्ट. सिलेक्ट नंतर काय येतं की कॉलमची नावं. मला नेम कॉमा सिटी ही 2 कॉलम पाहिजेत, राईट. कशातनं पाहिजेत तर फ्रॉम स्टुडंट. असा आपण एक व्ह्यू नेम क्रिएट केला. आता एक्झिक्यूट केलं तर कमांड कंप्लीटेड सक्सेसफुली. ओके, आता हे लेफ्ट साईडचं रिफ्रेश होत नाही. पण त्याच्यात जर आपल्याला जर या 2च कॉलम पाहिजे असतील, ओके, आयदर मी ही क्वेरी वापरू शकतो, राईट, सिलेक्ट नेम आणि सिटी वगैरे. आता जर का मी सिलेक्ट, ओके, सिलेक्ट स्टार फ्रॉम व्ह्यू स्टुडंट, ही जी आपण व्ह्यू तयार केला ना की स्पेसिफिक 2 कॉलम मला पाहिजेत. आले का मला 2 कॉलम. मी तर त्याला नाव दिलं का की नेम सिटी वगैरे. त्याला काय सांगितलं फक्त सिलेक्ट स्टार फ्रॉम व्ह्यू स्टुडंट. आता याच्यात डिटेल जर आपण बघायचं गेलं की इन डेप्थमध्ये की तुमचा जो व्ह्यू जो ऑप्शन आहे तो काय करतो की तुम्हाला एक काय बोलतो त्याला की व्हर्च्युअल टेबल क्रिएट करतो. ओके, आता व्हर्च्युअल टेबल म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही ही क्वेरी रन करता तर या टेबलमध्ये हे जे 2 कॉलम आहेत ना या 2 कॉलमचा डेटा असतो.
ओके, आता मी याला क्लोज करून एकदा चालू करतो. रिफ्रेश काय होत नाही. ओके, आता रिफ्रेश करून बॅक आल्यानंतर की मी जसं सांगितलं की आपल्याकडे टेबल कोणता आहे, स्टुडंट नावाचा टेबल आहे. आणि जो मी व्ह्यू तयार केला की याच्यातले फक्त मी 2च कॉलम घेतले. कोणते कोणते? नेम आणि सिटी. ते नेम आणि सिटी माझे इथं व्हर्च्युअली क्रिएट झाले. ओके, व्हर्च्युअली क्रिएट झाले कुठे? व्ह्यू स्टुडंट आहे ना त्याच्यामध्ये आले का नेम आणि सिटी वारक्यार 50 वारक्यार 50. आता यांना काय होतं की याच्यामध्ये जर आपण आहे ना चेंज करू शकत नाही. ओके, व्ह्यू स्टुडंटमध्ये चेंज करू शकत नाही. पण जर का मी चेंज केले, कशात चेंज केले की या स्टुडंट जो आपला ओरिजिनल टेबल आहे त्याच्यामध्ये जर का मी चेंज केले तर मला ॲटोमॅटिकली ह्या जो व्ह्यू आहे ना याच्यामध्ये मला चेंज भेटणार का? तर हे फक्त एक रेफरन्स म्हणतो आपण. जसं आपण .NET किंवा C++ मध्ये एखादा रेफरन्स व्हेरिएबल वापरून एखादा किंवा पॉइंटर वापरून एखादा व्हेरिएबल ऍक्सेस करतो, तशा टाईपमध्येच हा व्ह्यू आहे की फक्त याच्यातला एखादा टेबल मधला स्पेसिफिक कॉलमचा डेटा पाहिजे असेल तर आपण व्ह्यू वापरू शकतो. राईट. आता सपोज इथं इन्सर्ट इंटू मी एक नवीन टेबल नवीन डेटा ऍड करतो. इन्सर्ट इंटू STU व्हॅल्यूज 4 व्हॅल्यू असेल. 5 कॉमा त्याचं नाव की रमी कॉमा त्याचा एज 27 आणि कॉमा सेपरेटेड तो राहतो कुठं की दिल्लीला राहत असेल. आय डोंट केअर. असं आपण काहीतरी त्याला एक क्वेरी लिहिली. आता ही क्वेरी रन करायच्या अगोदर आपल्याला डेटाबेस सिलेक्ट केला पाहिजे स्कूल DB नावाचा आणि एक्झिक्युटर 1 रो अफेक्टेड. ओके, आता जर मी व्ह्यू स्टुडंटमध्ये जर एक्झिक्यूट करेल ना तर ॲटोमॅटिकली मला बघा हा डेटा भेटला. हाच तर हे जी खासियत असते की ज्यावेळेस तुम्ही एखादा व्ह्यू क्रिएट करता. ओके, जर तुम्हाला 100 जागी जर अशा जर तुम्हाला सिलेक्ट स्टार फ्रॉम या स्टुडंटचा डेटा लागत असेल किंवा सिलेक्ट स्टार फ्रॉम ह्या नेम आणि सिटी मधल्या हे 2 कॉलम आहेत ना त्यांचा डेटा लागत असेल तर तुम्ही 100 जागी अशी क्वेरी लिहू शकत नाही. राईट. तुम्हाला फक्त काय करायचं की त्याचा एक व्ह्यू क्रिएट करायचा म्हणजे व्हर्च्युअल टेबल क्रिएट करायचा आणि त्या व्हर्च्युअल टेबलचा फक्त ऍक्सेस घ्यायचा आणि तो तुमच्या रिअल API मध्ये तुम्ही वापरू शकता. राईट. जर आपल्याला व्ह्यू हा जो व्हर्च्युअल टेबल क्रिएट केला जर डिलीट करायचा असेल ना तर सिम्पल डेफिनेशन आहे त्याची की ड्रॉप. ओके, ड्रॉप व्ह्यू आणि त्या व्ह्यूचं नाव VW स्टुडंट. ओके, अल्ट आणि एक्स CW नाही VW अल्ट एक्स. आले का? कमांड कम्प्लीटेड सक्सेसफुली. आता जर का मी कमांड ही एक्झिक्यूट केली इनव्हॅलिड एरर का तर हा जो माझा व्ह्यू आहे तो ऑलरेडी मी डिलीट केलेला आहे. आता डिलीट केल्यानंतर हे जे आहे ना की आपलं फ्री व्हर्जन म्हणा किंवा एक्सप्रेस व्हर्जन असल्यामुळे आहे ना की आपल्याला इमिजिएटली चेंजेस रिफ्लेक्ट होत नाहीत. हाचा ड्रॉबॅक आहे की डेव्हलपर एडिशनचा. राईट. पण आपल्याला कळतंय की तेवढा आपण डोका आहे किंवा तेवढा आपल्याकडे पेशंट आहे की त्या एररवरनं कळते की आपल्याला काय एरर आहे. राईट. आता हा झाला व्ह्यू नंतर आपला जो सेकंड जो पार्ट आहे तो पार्ट आहे की स्टोर्ड प्रोसिजर. ओके, आता स्टोर्ड प्रोसिजर म्हणजे काय असतं की सपोज आपल्याला एखादा स्टुडंटचा डेटा पाहिजे. राईट. किंवा मल्टिपल टेबल्स मधला स्पेसिफिक कॉलमचा आपल्याला डेटा पाहिजे किंवा मल्टिपल जॉईंट्स असतील त्यांचा मल्टिपल जागी डेटा पाहिजे असेल तर आपण काय करू शकतो की जॉईंटच्या क्वेरी लिहू शकतो किंवा त्यांचा आपण ऍक्सेस करू शकतो. राईट. मग त्याचा आपल्याला प्रत्येक वेळेस आपण ते क्वेरी लिहू शकत नाही किंवा प्रत्येक वेळेस आपण जॉईंटची क्वेरी मारू शकत नाही. मग त्याच्यासाठी SQLनं काय केलंय की स्टोअर प्रोसिजर ही कन्सेप्ट आणली. स्टोअर प्रोसिजर काय करते की तुम्ही एकदाच क्वेरी लिहा आणि मल्टिपल टेबलचा डेटा तुम्ही त्या क्वेरी एक्झिक्यूट केल्यानंतर तुम्हाला डेटा भेटतो. राईट. सपोज किंवा त्याला तुम्ही असं म्हणू शकता की जसं आपण एखादं फंक्शन क्रिएट करतो ना त्या फंक्शनला जसं कॉल करतो त्या फंक्शनला कॉल केल्यानंतर आपल्याला काहीतरी ऑपरेशन करून भेटतं तसं स्टोअर प्रोसिजरचं काम असतं की त्या फंक्शनला कॉल केल्यानंतर आपल्याला मल्टिपल टेबलचा डेटा असेल किंवा एका टेबलमधल्या मल्टिपल स्पेसिफिक कॉलम्स असतील त्यांचा आपल्याला डेटा भेटतो. राईट. सपोज इथं आता त्याचा सिंटॅक्स काय आहे पहिलं तर आपण त्याचा सिंटॅक्स बघू की इथं स्टोअर प्रोसिजर. ओके, की
क्रिएट काय करायचं आपल्याला स्टोअर प्रोसिजर क्रिएट करायचं. तर प्रोसिजर असं त्याचा सिंटॅक्स असतो. क्रिएट प्रोसिजर आणि प्रोसिजर नेम जे पण तुम्ही युजर डिफाईन्ड नेम असतं ना ते तुम्ही नाव देऊ शकता. प्रोसिजर नेम ॲज अ ओके ॲज अ त्याला कीवर्ड द्यायला लागतो. नेक्स्ट असतो की बिगिन कीवर्ड आणि जे पण तुमचं जे ऑपरेशन असतं ना ते या बेगिनच्या खाली तुमचं जे ऑपरेशन की SQL स्टेटमेंट ओके आणि SQL स्टेटमेंटच्या खाली एंड असा एंड ही कीवर्ड लिहायला लागतो. राईट. हा झाला तुमचा स्टोअर प्रोसिजरचा सिंटॅक्स. आता ज्यास तुम्हाला स्टोअर प्रोसिजर ॲक्सेस करायची असेल किंवा क्रिएट करायची असेल ना तर ती कुठे येते. जसा याचा व्ह्यू नावाचा जो ऑप्शन असेल ना त्याच्यामध्ये त्याच्या खालचाच की हा जो 1 2 3 4 प्रोग्रॅमेबिलिटी आहे ना प्रोग्रॅमेबिलिटी हा जो फोल्डर आहे त्याच्यामध्ये स्टोअर प्रोसिजर नावाचा फोल्डर आहे. त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या स्टोअर प्रोसिजर येतात. राईट. आता इथं मी एक स्टोअर प्रोसिजर करतो की क्रिएट प्रोसिजर. प्रोसिजरचं नाव काय देऊ आपण. गेट स्टुडंट देऊ. ओके USP अंडरस्कोर गेट स्टुडंट्स ॲज अ बेगिन. ओके आणि नेक्स्ट त्याचा जो आपलं कमांड असेल त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे की सगळ्यांचा डेटा पाहिजे. तर मी काय करणार सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट आणि लास्टला एंड. स्टोअर प्रोसिजर आपल्याला एंड करायचं असल्यावर एंड कीवर्ड. ओके आता ही जर का मी प्रोसिजर एक्झिक्यूट केली आलं का की कमांड कंप्लिटेड सक्सेसफुली. आता इथं एकदा SSMS आपल्याला क्लोज करून चालू करावं लागेल. स्कूल DB टेबल्स त्यानंतर स्टुडंट्स आणि इथं प्रोग्रॅमेबिलिटी स्टोअर प्रोसिजर आली का आपली की गेट स्टुडंट नावाची आपल्याकडे स्टोअर प्रोसिजर आली. आता ही जर आपल्याला स्टोअर प्रोसिजर एक्झिक्यूट करायची असेल राईट तर इथं असतं बघा की राईट क्लिक केल्यानंतर एक्झिक्यूट स्टोअर प्रोसिजर. आता एक्झिक्यूट केली ना स्टोअर प्रोसिजर तर आपल्याला बघा तो डेटा भेटला की राहुल अस्मिता अमित ओमकार आणि रमी नावाचा. राईट. आणि जी आपण स्टोअर प्रोसिजर लिहिली की आपण स्टोअर प्रोसिजर काय लिहिलेली की रिटर्न व्हॅल्यू इंटिजर आपल्याला त्यातनं काय काय पाहिजे की स्टुडंट्स गेट स्टुडंट नावाची आपली स्टोअर प्रोसिजर आहे. राईट. आणि त्याच्यातनं आपण दिलं की सिलेक्ट रिटर्न व्हॅल्यू वगैरे ही झाली आपली एक्झिक्यूटची प्रोसेस. आता जर का आपल्याला जर ही एडिट करायची असेल तर फक्त काय म्हणायचं की मॉडिफायवरती क्लिक करायचं. मॉडिफायवरती क्लिक केल्यानंतर आपण जी स्टोअर प्रोसिजर लिहिली ओके ती आहे अशी आली की प्रोसिजरचं नाव आणि त्या प्रोसिजरमध्ये जे आपण SQL स्टेटमेंट लिहिलं का की ॲज बेगिन सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट असं आपल्याला भेटलं. आणि अल्टर का आलं का तर आपण ज्यावेळेस मॉडिफाय करतो ना तर त्या मॉडिफायमध्ये आपल्याला अल्टर कीवर्ड वापरायला लागतो. राईट. ज्यावेळेस तुम्ही नवीन वापरणार आहे तर नवीन ज्यावेळेस काय लिहिणार तुम्ही की क्रिएट लिहिणार क्रिएट प्रोसिजर आणि त्या प्रोसिजरचं नाव. राईट. आता हे स्क्वेअर ब्रेसेस का वापरलेत की स्क्वेअर ब्रेसेस कधी वापरायचे असते की DBO स्पेसिफिक त्या पाथ देण्यासाठी आपल्याला स्क्वेअर ब्रेसेस वापरावे लागतात. जर तुम्ही डायरेक्ट ॲज अ इथं वरच्या कोपऱ्यामध्ये जर तुम्ही डेटाबेस सिलेक्ट केला आणि त्या डेटाबेसमध्ये ही स्टोअर प्रोसिजर आपल्याला रन करायची आहे तर तुम्ही इथं स्क्वेअर ब्रेसेस दिले नाही तरी चालतात. राईट. आता सपोज आपल्याला क्वेरी थ्रू ही प्रोसिजर आपल्याला रन करायची आहे. राईट. तर
न्यू क्वेरी एक्झिक्यूट काय एक्झिक्यूट करायचे तर USP ही गेट स्टुडंट नावाची जी स्टोअर प्रोसिजर आहे ना ती आपल्याला रन करायची आहे. आलं का की ID नेम एज आणि सिटी जी ती स्टोअर प्रोसिजर आहे ती आपण रन केली किंवा याचा जो अल्टरनेट वे जो असतो ना एक्झिक्यूट करायचा तो असतो की एक्झिक्यूट. इथं आपण काय लिहिलंय फक्त एक्झॅक्ट लिहिलं किंवा तुम्ही इथं एक्झिक्यूट पण लिहू शकता EXECUT एक्झिक्यूट USP गेट स्टुडंट. आता इथं तुम्ही कॅपिटल लिहा किंवा स्मॉल केसमध्ये लिहा त्याला काही फरक पडत नाही कारण की तुमची जी SQL आहे ती आपली काय केस सेन्सिटिव्हिटी नाही. राईट. आता नेक्स्ट काय असतं की आपल्याला पॅरामीटर भेटले जातात. ओके पॅरामीटर म्हणजे काय की आता ही जी आपण स्टोअर प्रोसिजर केली ती विदाउट पॅरामीटर आहे आणि जर का आपल्याला पॅरामीटरवाली जर स्टोअर प्रोसिजर क्रिएट करायची असेल राईट तर इथं क्रिएट प्रोसिजर USP अंडरस्कोर गेट स्टुडंट बाय ID. ओके त्याचं नाव लिहिलं. आता त्याला आपण एक ID दिला पाहिजे @ID इंटिजर राईट. नेक्स्ट ॲज बेगिन हे तुम्हाला सेम लिहायचं असतं आणि जे पण आपल्याला SQL जी कमांड आहे ना की सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट आणि व्हेअर ओके व्हेअर ID इज इक्वल टू @ID म्हणजे काय की आपल्याला ज्यावेळेस तो डेटा पाहिजे त्यावेळेस स्पेसिफिक डेटा पाहिजे आपल्याला राईट. त्यासाठी आपण ही प्रोसिजर लिहिली आणि लास्टला ही प्रोसिजर एंड. आता ज्यावेळेस मला ही आता पहिल्यांदा तर ही मी क्रिएट केली ओके कमांड सक्सेसफुल. आता ज्यावेळेस मला ह्या प्रोसिजरला कॉल करायचं आहे ओके तर मी काय करणार की इथं या प्रोसिजरचं नाव USP अंडरस्कोर गेट बाय ID ओके आणि त्याला जो पॅरामीटर पाठवायचा असतो त्या शेजारी त्याचा पॅरामीटर पाठवायचा असतो की मी सपोज 2 नंबरचा ID पाठवला आणि ही प्रोसिजर एक्झिक्यूट केली. आला का माझा की 2 नंबरचा जो डेटा असेल त्या मला डेटा भेटला किंवा 3 नंबरचा मला डेटा पाहिजे असेल तर मला 3 नंबरचा भेटला. हाच झाला की तुमचा स्टोअर प्रोसिजर मधला पॅरामीटराइज्ड स्टोअर प्रोसिजर. आता स्टोअर प्रोसिजरमध्ये तुम्ही SQLच्या कोणत्या कोणत्या कमांड वापरू शकता. पहिले तर आहे की तुम्ही सिलेक्ट करू शकता इन्सर्ट करू शकता अपडेट करू शकता डिलीट करू शकता इफ एल्स लिहू शकता त्यामध्ये व्हाईल करू शकता ट्राय कॅच लिहू शकता व्हेरिएबल्स लिहू शकता राईट किंवा त्याच्यामध्ये जॉईंट्स वापरू शकता फंक्शन्स वापरू शकता. स्टोअर प्रोसिजर म्हणजे एव्हरीथिंग कॅन बी पॉसिबल इन स्टोअर प्रोसिजर नॉट ओनली सिलेक्ट क्वेरी. ओके सपोज मला जर आता जी स्टोअर प्रोसिजर आहे ती मला मॉडिफाय करायची आहे तर मी मॉडिफाय कशी करू शकतो की अल्टर ओके जी माझी पहिली स्टोअर प्रोसिजर आहे ना ती मला मॉडिफाय करायची आहे. अल्टर प्रोसिजर कोणती USP अंडरस्कोर गेट स्टुडंट नावाची जी प्रोसिजर आहे ती मला मॉडिफाय करायची आहे. काय करायचं आहे की सिलेक्ट नेम कॉमा सिटी फ्रॉम स्टुडंट आणि एंड. ओके मला ही स्टोअर प्रोसिजर अल्टर करायची आहे. डायरेक्ट मी एक्झिक्यूट केली. USP गेट स्टुडंट नावाची स्टोअर प्रोसिजर आपल्याकडे नाही. इथे येस टाकू मग गेट स्टुडंट्स नाही तर आलं का कमांड सक्सेसफुल. आता ज्या वेळेस एक्झिक्यूट ओके स्टोअर प्रोसिजर पण ते एक्झिक्यूट करायचं आहे की USP अंडरस्कोर गेट स्टुडंट्स तर मला फक्त त्याचं नाव आणि सिटी भेटणार आहे राईट. आली का फक्त मला नाव आणि सिटी. असं तुम्ही त्याला मॉडिफाय पण करू शकता राईट. हे झाले आपले 2 थिंग की व्ह्यूज कसे वापरायचे आणि आपण स्टोअर प्रोसिजर कसे वापरायचे असते. नेक्स्ट असते की फंक्शन. थर्ड टाईप काय आहे की आपल्याला फंक्शन. आता फंक्शन म्हणजे काय की डेटाबेसमध्ये सेव्ह केलेला SQL प्रोग्राम आहे जो एखादी व्हॅल्यू किंवा
टेबल रिटर्न करतो. ओके, जसं आपण .NET मध्ये फंक्शन वापरतो ना, तसंच डेटाबेसमध्ये आपण एखादं फंक्शन कसं वापरू शकतो. राईट, जसं की एखादं आपण इनपुट काहीतरी दिलं, त्याच्यावरती प्रोसेसिंग केलं आणि त्याच्यानंतर आपल्याला रिटर्न व्हॅल्यू भेटली काहीतरी, त्यालाच बोललं जातं की फंक्शन. जसं की तुम्ही एखादी सॅलरी असेल, त्या सॅलरीला तुम्ही 18% GST लावू शकता किंवा 10% GST लावू शकता आणि ती सॅलरी आपल्याला रिटर्न करू शकतो. किंवा तुम्हाला बोनस, एम्प्लॉयचा बोनस द्यायचा असेल आणि त्या बोनसला सॅलरीच्या अगेन्स्ट बोनस द्यायचा असेल, तर तुम्ही त्याचं फंक्शन थ्रू करू शकता. राईट, आता हे जे फंक्शन्स आहेत ना, ते कुठे तयार होतात? जसं की मी सांगितलं, तुमच्या टेबल्समध्ये, त्या व्ह्यूमध्ये प्रोग्रॅमेबिलिटीमध्ये स्टोअर प्रोसिजर इथं स्टोअर होतात आणि हे जे फंक्शन्स आहेत ना, ते फंक्शन्स इथं तयार होतात. ओके, मग त्यामध्ये पण दोन टाईप पडतात की तुमचे स्कॅलर व्हॅल्यू फंक्शन्स आणि टेबल व्हॅल्यू फंक्शन. ऐका, स्कॅलर व्हॅल्यू फंक्शन आणि टेबल व्हॅल्यू फंक्शन, त्यानंतर सिस्टीम फंक्शन्स असतील काहीतरी. राईट, आता अगोदर आपण काय बघूया, पहिला टाईप की स्कॅलर फंक्शन्स. ओके, स्कॅलर फंक्शन काय असतं की आपण जर काय त्याला दोन इनपुट दिले, तर त्या दोन इनपुटवरती काहीतरी ऑपरेशन करून आपल्याला एकच व्हॅल्यू रिटर्न करते, त्याला बोललं जातं की स्कॅलर फंक्शन. आणि जो सेकंड असतो तो असतो की टेबल व्हॅल्यू फंक्शन. ओके, आता टेबल व्हॅल्यू फंक्शन काय की पूर्ण टेबल रिटर्न करतो, त्याला बोललं जातं की टेबल. त्या फंक्शनवरती मॅक्झिमाइज केलं की टेबल आणि स्कॅलर हे आपल्याला दोनच फंक्शन बघायचं की टेबल व्हॅल्यूमध्येच टेबल येणार आहे आणि स्कॅलरमध्ये फक्त एकच व्हॅल्यू येणार आहे. न्यू क्वेरी, क्रिएट फंक्शन आणि फंक्शन नेम. किंवा त्याचा आपण अगोदर सिंटॅक्स लिहू की ॲरो फंक्शन आणि फंक्शन, त्याला इथं खाली क्रिएट करू. ओके, इथं क्रिएट फंक्शन, फंक्शन नेम. आता हे झालं की आपला सिंटॅक्स, त्याचं फंक्शनचं नाव. नेक्स्ट काय असतं की त्याची पॅरामीटर. ओके, सर्क्युलर ब्रेसेसमध्ये त्याचे पॅरामीटर लिहायचं असतं. पॅरामीटर म्हणजे काय की जो आपला डेटा टाईप्स असतो ना, तो की @ पॅरामीटर आणि त्याचा डेटा टाईप. नेक्स्ट काय असतं की रिटर्न्स. ओके, जे पण आपल्याला रिटर्न भेटणार आहे ना, ती आणि त्याचा रिटर्न डेटा टाईप. त्याच्या पुढं असतं की ॲज बेगिन. जसं बेगिन स्टोअर प्रोसिजरमध्ये आपण लिहिलं ना ॲज बेगिन, तसं. नेक्स्ट असते की त्याची रिटर्न व्हॅल्यू आणि लास्टला एंड. हा झाला त्याचा सिंटॅक्स फंक्शनचा. राईट, की क्रिएट फंक्शन, फंक्शनचं नाव, त्याचे पॅरामीटर, त्याचा डेटा टाईप, नंतर रिटर्न, त्याचा रिटर्न डेटा टाईप, ॲज अ बेगिन रिटर्न व्हॅल्यू. राईट, सपोज क्रिएट फंक्शन, सपोज फंक्शनचं नाव काय देऊ की DBO डॉट FN अंडरस्कोर ॲड नंबर्स. ओके, ॲड नंबर्स नावाचं मी फंक्शन लिहिलं. आता त्याच्या आतमध्ये आपल्याला पॅरामीटर्स लागतील की @A त्याचा टाईप असेल इंटिजर, कॉमा @B त्याचा टाईप असेल इंटिजर. राईट, आता याच्यातून आपल्याला रिटर्न काय भेटणार आहे? रिटर्न्स आपल्याला भेटणार आहे की इंटिजर. या दोघांची बेरीज करून आपल्याला काहीतरी इंटिजर भेटेल. नेक्स्ट काय की ॲज बेगिन. ॲज बेगिन नंतर जे पण आपल्याला रिटर्न काय द्यायचं आहे. राईट, मी दोन पॅरामीटर देणार, त्या पॅरामीटरला मी ए आणि या बी मध्ये त्याच्या लोकल व्हेरिएबलमध्ये सेव्ह केलं आणि त्या लोकल व्हेरिएबलला मी रिटर्न पाठवणार आहे. काय रिटर्न पाठवणार की @ नाही, @ नाही, तर येणार डायरेक्ट रिटर्न कीवर्ड. ओके, रिटर्न कीवर्ड @A प्लस @B. ओके, सेमिकोलन आणि जी आपली फंक्शन आहे ना ती एंड. आता मी ही एक्झिक्यूट केलं तर आलं काय, कमांड सक्सेसफुल, म्हणजे
माझं जे फंक्शन आहे ते सक्सेसफुली क्रिएट झालेलं आहे, राईट. आता ते सक्सेसफुली कशात क्रिएट झालेलं असणार आहे की या स्कॅलर व्हॅल्यूड फंक्शनमध्ये आलं का की डीबीओ डॉट एफ एन ॲड नंबर्स. सपोज ॲज इट इज मी हेच फंक्शन ॲड नंबरच्या जागी सब नंबर्स केलं, ओके, आणि एक्झिक्यूट केलं तर हे प्रत्येक वेळेसचा प्रॉब्लेम. क्लोज, डोंट सेव्ह, त्याच्यानंतर एस एस एम एस, ओके. त्यामध्ये डेटाबेस आपला स्कूल डी बीचा डेटाबेस, त्याच्यानंतर प्रोग्रॅमेबिलिटी आपला स्टुडंट आहे तो, त्याच्यामध्ये प्रोग्रॅमेबिलिटी आणि प्रोग्रॅमेबिलिटीमध्ये फंक्शन्स कोणते स्कॅलर फंक्शन आले का माझे, सब नंबर्स आणि ॲड नंबर्स, राईट. आणि हे आपण काहीतरी 2 क्वेरी वापरलेल्या आहेत त्याची नावं, राईट. आता फंक्शनला ज्यावेळेस मला कॉल करायचं आहे ना तर त्यावेळेस काय लिहायचं असतं की सिलेक्ट, ओके. सिलेक्ट म्हणजे कोणतं फंक्शन, मला त्यातनं काय पाहिजे की डीबीओ डॉट फंक्शन ॲड नंबर्स, ओके, एफ एन अंडरस्कोर ॲड नंबर्स, ओके. ती ॲज अ फंक्शन आपल्याला कॉल करायचं आहे. आणि ते फंक्शन काय बोलतं की इथं बघा त्याच्यावरती हॉवर केल्यानंतर काय की स्कॅलर व्हॅल्यूड फंक्शन, त्याच्यामध्ये मला 2 व्हॅल्यू पाठवायचे आहेत की 10,20. आता यांची काय भेटणार आहे, मला बेरीज भेटणार आहे, आलं का मला 30. सपोज इथं 30 आणि 20 केलं, इथं जर का मी 40 आणि 30 केलं तर या दोन्हीला एक्झिक्यूट केलं, आले का मला की 50 आणि 70 2 वेगवेगळ्या फंक्शनला मला वेगवेगळा कॉल केला आणि त्यांना मला भेटलं, राईट. किंवा सपोज आपण एक सॅलरी नावाचं एक फंक्शन बनवू, सॅलरीचा बोनस, राईट. नाहीतर त्यासाठी आता ते वेगळा टेबल वगैरे आपल्याला क्रिएट करायला लागेल. ओके, यातला आपण दुसरा टाईप बघू की हा झाला आपला पहिला टाईप की फंक्शनचे नॉर्मल फंक्शन म्हणजे स्कॅलर फंक्शन आपण कसं क्रिएट करू शकतो, राईट. आता याच्यातला किंवा इथं स्कॅलर फंक्शन, ओके. आता याच्यातलाच सेकंड टाईप आहे तो म्हणजे टेबल व्हॅल्यूड फंक्शन. आता टेबल व्हॅल्यूडचा जो सिंटॅक्स आहे तो काय की क्रिएट फंक्शन आणि फंक्शन नेम, ओके. आता नेक्स्ट काय असते की सेम रिटर्न व्हॅल्यू, सॉरी, रिटर्न्स टेबल ॲज बिगिन नाही, ॲज बिगिन नाही ना, इथं रिटर्न येईल ना, ॲज रिटर्न. आणि त्याच्या बॉडीमध्ये जी पण आपली क्वेरी लिहायची असते ना ती क्वेरी की सपोज सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट, राईट. आणि इथं सेमिकोलन, अशा टाईपमध्ये आपल्याला काहीतरी ते फंक्शन लिहायचं असतं की जो अख्ख्या टेबलचा आपल्याला डेटा भेटतो ना तशा टाईपमध्ये, राईट. तर इथं मी ते फंक्शन टाईप करतो की क्रिएट फंक्शन डी बी ओ डॉट एफ एन अंडरस्कोर गेट स्टुडंट्स, अशा नावाचं मी फंक्शन केलं आणि त्याचं फंक्शन ब्रेसेस. नेक्स्ट काय केलं की रिटर्न्स टेबल ॲज रिटर्न. आता त्याच्यामध्ये जी आपली क्वेरी असेल ना की आपल्याला क्वेरीचं नाव की सिलेक्ट स्टार
फ्रॉम स्टुडंट. ओके, आणि हे फंक्शन एक्झिक्यूट केलं. आलं का कम्प्लीट कमांड सक्सेसफुली. तर ज्यावेळेस मला ही मी रिफ्रेश करेन, ओके आलं का माझं ह्या टेबल व्हॅल्यूड फंक्शन्समध्ये एफ एन गेट स्टुडंट्स नावाचं, राईट. त्याच्यामध्ये काय पॅरामीटर आहेत का? नाहीत. जर मला पॅरामीटर पाठवायचं असेल तर मी त्याला पॅरामीटर पाठवू शकतो. आता जर का मला याच्यातल्या सगळ्या व्हॅल्यूज पाहिजे असतील या टेबलमधल्या, तर मी काय करणार की सिलेक्ट स्टार फ्रॉम जे आपण फंक्शनचे नाव दिलं ना, DBO डॉट एफ एन गेट स्टुडंट्स नावाचं, आणि ते ॲज अ फंक्शन मी त्याला कॉल केलं, राईट. एक्झिक्यूट आला का मला. जर सगळा डेटा भेटला की त्या मी विदाऊट टेबलला कॉल करता मी फंक्शनला कॉल केलं, राईट. आता हे जे फंक्शन्स असतात ते आपण का वापरू शकतो, राईट. तर ज्यावेळेस तुम्ही एखादा नवीन युजर असेल किंवा एखाद्या कंपनीला तुम्ही डेटाबेस देता, तर त्या डेटाबेसमध्ये डायरेक्ट तुम्ही त्या डेटाबेसचा पूर्ण ॲक्सेस देऊ शकत नाही ना. मग त्यात अशी फंक्शन्स क्रिएट केली जातात. त्याच्यामध्ये ज्या क्वेरीज असतात की डेटाबेसमधल्या काहीतरी त्यांच्या इंटरनल पॉलिसी असतील की कोणता कस्टमर तुम्हाला द्यायचा नसेल किंवा कोणत्या कस्टमरचं काहीतरी हॅड करायचं असेल, मग त्या केसमध्ये तुम्हाला असे फंक्शन्स क्रिएट केले जातात आणि त्या फंक्शन्समध्ये स्पेसिफिक डेटा केला जातो किंवा स्पेसिफिक टेबलचा डेटा स्टोअर केला जातो किंवा स्पेसिफिक टेबलच्या क्वेरीज लिहून केल्या जातात आणि ते फंक्शन तुम्हाला दिले जातात. मग त्याच्यातून काय होतं, तुम्ही ज्या ह्या फंक्शनला कॉल करता त्यावेळेस जेवढं दावायचं तेवढाच तुम्हाला डेटा भेटतो. जे तुम्हाला अननेसेसरी दावायचं नाही ते तुमच्यापासून हाईड केलं जातं, राईट. याचा भरपूर फायदा आहे की फंक्शन्सचा तुम्ही अजून काय काय करू शकता की मल्टिपल टेबल्स तुम्ही इथून रिटर्न करू शकता किंवा मल्टिपल टेबलच्या व्हॅल्यूवरती तुम्ही एखादं ऑपरेशन करू शकता, राईट. आता याच्या पुढचा जो प्रकार आहे तो आहे की ट्रिगर्स. ओके, आता ट्रिगर्स म्हणजे काय की जसं की डॉट नेटमध्ये असेल किंवा एखाद्या अँग्युलरमध्ये असेल किंवा वेब ॲप्लिकेशनमध्ये असेल, तर तुम्हाला क्लिक इव्हेंट असतील किंवा जे इव्हेंट हँडलिंग असतं ना की एखादं ऑपरेशन झाल्यानंतर जी ॲटोमॅटिकली एखादी गोष्ट घडते त्याला बोललं जातं की इव्हेंट हँडलिंग. तसंच SQL सर्व्हरमध्ये ट्रिगर्स म्हणून एक ॲटोमॅटिकली एक्झिक्यूट होणारा एक इव्हेंट असतो किंवा एखादी एक प्रोसिजर आपण म्हणू शकतो SQL मधली, त्याला बोललं जातं की ट्रिगर्स. ओके, आता ट्रिगर कधी कधी एक्झिक्यूट होतो, जसं की आपण एखाद्या टेबलमध्ये व्हॅल्यूज इन्सर्ट केल्या, इन्सर्ट इंटू स्टुडंटमध्ये काहीतरी व्हॅल्यू इन्सर्ट केली, त्यावेळेस आपल्याला ट्रिगर ॲटोमॅटिकली हे होतं, ट्रिगर होतं, राईट. आता हे जे आपले ट्रिगर्स असतात ना ते कुठं असतात की जे आपला हा टेबल आहे स्टुडंटचा, त्या स्टुडंटच्या टेबलमध्ये हे जो ट्रिगरचा जो ऑप्शन आहे ना हा ट्रिगर्सवाला, त्याच्यामध्ये आपले सगळे हे ट्रिगर्स स्टोअर केले जातात. आता हा जो ट्रिगरचा जो ऑप्शन आहे तो कशासाठी वापरला जातो मेनली की तुम्ही एखादं ऑडिट करता किंवा लॉगिंग आपल्याला ठेवायचं असतं, म्हणजे लॉग ठेवायचं असतील ना एखाद्या युजरने लॉग कधी लॉग इन कधी केलं, लॉग आउट कधी केलं, किंवा एखादे व्हॅलिडेशन्स असतील किंवा एखादा युजर आपण डिलीट केला त्याचा बॅकअप ठेवायचा असेल किंवा हिस्ट्री मेंटेन ठेवायची असेल ना, त्यासाठी आपण त्याचा यूज करू शकतो, राईट. आता त्याचा सिंटॅक्स काय आहे की इथं हा ट्रिगर्स ॲरो दावून ट्रिगर्समध्ये इथं, ओके. आता हा ट्रिगरचा सिंटॅक्स आहे. ट्रिगरचा सिंटॅक्स काय आहे की ट्रिगर, ओके, क्रिएट ट्रिगर म्हणजे आपल्याला नवीन ट्रिगर क्रिएट करायचं आहे, त्या ट्रिगरचं नाव असेल काहीतरी, त्यानंतर काय की कोणत्या टेबलवरती आपल्याला ट्रिगर क्रिएट करायचं आहे, राईट. त्यानंतर आफ्टर इन्सर्ट, ओके. आता त्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता की आफ्टर अपडेट असेल, आफ्टर डिलीट असेल, ॲज बिगिन, आणि जे पण तुमच्या कोडमध्ये काहीतरी द्यायचं असेल एसक्यू स्टेटमेंट ते आपल्या कोडचं नाव. आता इथं इथं मी काय केलं की क्रिएट ट्रिगर TRG स्टुडंट इन्सर्ट त्याचं मी नाव दिलं. ऑन कशावर केलं की मी या टेबलचं नाव स्टुडंट नावाचा जो टेबल आहे त्याच्यावरती मी ट्रिगर लावला. आफ्टर इन्सर्ट ॲज बिगिन काय केलं पाहिजे की ह्या ट्रिगरमध्ये ही एंट्री पडली पाहिजे की प्रिंट स्टुडंट इन्सर्टेड सक्सेसफुली, राईट. आता जर का मी एक्झिक्यूट केली की कमांड कम्प्लिटेड सक्सेसफुली, आता आपल्याला स्टुडंट टेबलमध्ये ट्रिगर्समध्ये आता हे एकदा क्लोज करतो. टेबल्समध्ये स्टुडंट आणि स्टुडंट्समध्ये ट्रिगर
आला का माझा, की TRG स्टुडंट इन्सर्ट ट्रिगर भेटला. राईट. आता ज्यावेळेस इन्सर्ट INS इन्सर्ट इंटू स्टुडंट. ओके. या स्टुडंटमध्ये मी व्हॅल्यूज टाकतो काहीतरी, की 7 नंबरचा काहीतरी असेल, त्याचं नाव असेल सपोज असं काहीतरी, कॉमा त्याचं एज असेल, की अशा टाईपचं काहीतरी त्याचं एज असेल. राईट. आणि ही ज्यावेळेस मी क्वेरी एक्झिक्यूट करणार आहे ना, तर इनकरेक्ट सिंटॅक्स नियर व्हॅल्यू. ओके. ID, नेम, एज आणि सिटी राहिली त्याची, मुंबई. ओके. आला की स्टुडंट इन्सर्टेड सक्सेसफुली 1 रो अफेक्टेड. आता जर का मी या स्टुडंटमध्ये गेलो आणि ओके, तर आपल्याला असा मेसेज भेटतो, ट्रिगर एक्झिक्यूट झाला ना, तर की आपल्याला असा मेसेज भेटतो, स्टुडंट इन्सर्टेड सक्सेसफुली. जर का इथे मी टाकलं की ओंकार इन्सर्टेड सक्सेसफुली. ओके. आणि इथं व्हॅल्यूच्या जागी जर का मी 7 दिलं, ज्यास मी इथं इन्सर्ट करणार आहे, तर आला का की थांबा, आधी ही मला एक्झिक्यूट केली पाहिजे ना क्वेरी. ही अगोदर मी एक्झिक्यूट केली आणि त्याच्यानंतर ही इन्सर्टची क्वेरी मारली. आला का की ओंकार इन्सर्टेड सक्सेसफुली. हाच तुम्ही ट्रिगरचा फायदा घ्या, ह्याला ॲटोमॅटिक कॉल करायला नाही लागला. राईट. आता इथं मी फक्त मेसेज बॉक्स फक्त दिला की प्रिंटमध्ये ओंकार इन्सर्टेड सक्सेसफुली, याच्या जागी तुम्ही मल्टिपल ऑप्शन असतील. राईट. की इथं व्हॅलिडेशन लावू शकता, किंवा एखाद्या क्वेरीचं तुम्ही काहीतरी डेटा रिटर्न करू शकता. राईट. किंवा मल्टिपल डेटामध्ये तुम्ही काहीतरी कॉमन चेक करू शकता, की हा डेटा जर इकडे आला तर त्याला डेटामध्ये तुम्ही सॉर्टिंग करू शकता. मल्टिपल डेटामध्ये इन्सर्ट करण्याचं काम सॉर्टिंग थ्रू करू शकता. असं या ट्रिगरचं काम असतं. आता जर आपल्याला नेक्स्ट पार्ट काय बघायचं आहे, की इंडेक्सेस. ओके. आता इंडेक्सेस की लाईन याच्या खाली. ओके. आता इंडेक्समध्ये आपण काय वापरू शकतो, की सपोज पहिला त्याचा सिंटॅक्स बघा, की सिंटॅक्स काय, की क्रिएट इंडेक्स नेम, म्हणजे इंडेक्सचं नाव, आणि ऑन ज्या टेबलमधल्या इंडेक्सवरती सर्च करायचं असतं. जसं की आपल्याला ज्यावेळेस इंडेक्स कशाला उपयोग पडतं, की ज्यावेळेस आपल्याला फार सर्चिंग करायचं असेल, किंवा जर तुम्हाला डेटा स्ट्रक्चर जर माहीत असेल, तर डेटा स्ट्रक्चरमध्ये मल्टिपल सर्चिंगचे प्रकार असतात, की सॉर्टिंग असतील, किंवा सर्चचे आपण बायनरी सर्च करू शकतो. राईट. किंवा कॉम्प्लेक्स सर्च करू शकतो. अशा टाईपचे आपण जसे डेटा सर्चिंग करण्यासाठी आपल्याला मल्टिपल वेज असतात ना, तसंच आपल्याला इंडेक्स थ्रू म्हणजे SQL मध्ये डेटाबेसमध्ये तुम्ही सर्चिंग डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम आहे ना, ते तुम्ही डेटाबेसमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. त्याला बोललं जातं की इंडेक्स. आता त्याचे मल्टिपल वेज आहेत. त्याचा सिंटेक्स काय, की क्रिएट इंडेक्स नेम, आणि ज्या टेबलवरती तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि त्या कॉलमचं नाव. राईट. जसं की, आणि त्याचा जो कॉलम आहे किंवा त्याचे जे आपण इंडेक्स तयार करतो ना, ते कशात येते, की हा जो ट्रिगर आहे ना, त्याच्या खालचाच इंडेक्सेस म्हणून आहे, त्याच्यामध्ये त्याची इंडेक्स घेते. आता इथं मी काय केलं, की क्रिएट इंडेक्सचं नाव, की IX स्टुडंट नेम, आणि कोणत्या टेबलवर या स्टुडंटच्या नेम या कॉलमवरती मी अप्लाय केलं. आता एक्झिक्यूट केलं. आलं का, कमांड सक्सेसफुली एक्झिक्युटेड. आता इथं
स्कूल DB टेबल्समध्ये स्टुडंट आणि इंडेक्सेस जे आपण इंडेक्स क्रिएट केली ना तशा टाईपची ती इंडेक्स असते, राईट. आता मला या इंडेक्स वापरून मला त्याचं सर्चिंग करायचं आहे. ओके, आता मी या नावा थ्रू सर्चिंग करायचं. आता याचा जो फायदा काय असतो की ज्यावेळेस आपण यूज करतो, आता हा 5 रेकॉर्ड किंवा 10 रेकॉर्ड याच्यामध्ये फायदा होत नाही, पण ज्यावेळेस तुम्ही लाखो लाईनीच्या एंट्र्या पडतात किंवा तुम्हाला करोडो लाईनीच्या ज्या एंट्र्या पडतात त्यावेळी तुम्हाला फास्ट सर्चिंग पाहिजे असेल ना तर तुम्ही या इंडेक्सेस वापरू शकता की जसं सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट टेबलमधून व्हेअर नेम इज इक्वल टू ओमकार, राईट. आता हे ज्यावेळेस मी क्वेरी एक्झिक्यूट करतो ना त्यावेळेस त्याला गरज पडत नाही की तुम्ही लाख लाईनीचा कोड आहे, तो डायरेक्ट स्पेसिफिक जे माझं नाव असेल ना त्या नावाचे जेवढे पण माझ्याकडे रेकॉर्ड आहेत त्या रेकॉर्ड मला भेटून जातात, राईट. असं तुम्ही इंडेक्सेस वापरू शकता. त्याचा फायदा काय काय आहेत की तुमचं परफॉर्मन्स चांगला करू शकता तुम्ही, किंवा त्याचं जे फास्ट सॉर्टिंग असेल किंवा त्याचं फिल्टरिंग असेल किंवा त्याचं जे सर्च आहे ना ते फक्त फास्ट होतं, पण त्याचा तोटा पण आहे, राईट. आता तोटा काय काय आहे की त्याचं जे स्टोरेज असेल ना हे जे आपल्या डेटाबेसचं स्टोरेज आहे ते स्टोरेज वाढतं. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण डेटा इन्सर्ट करतो तर इन्सर्ट स्लो होतं का तर तो डुप्लिकेट डेटा घेत नाही. त्यानंतर अपडेट स्लो होतं, डिलीट स्लो होतं, राईट. तसंच त्या इंडेक्सेस आहेत ना त्याचे प्रकार पडतात. आता प्रकार कोणते कोणते पडतात की क्लस्टर्ड इंडेक्स आणि नॉन क्लस्टर्ड इंडेक्स. आता क्लस्टर्डमध्ये काय असतं की डेटा फिजिकल ऑर्डरमध्ये स्टोअर होतो, राईट. फिजिकल ऑर्डरमध्ये जसं प्रायमरी की आपण अप्लाय करतो ना तशा टाईपमध्ये डेटा फिजिकल ऑर्डरमध्ये स्टोअर होतो. तसंच नॉन क्लस्टर्ड काय की डेटाची ऑर्डर बदलत नाही, फक्त जे सर्च करण्याचं जे स्ट्रक्चर आहे ना त्याची ऑर्डर बदलते. हे होतं इंडेक्सेसबद्दल, राईट. आता नेक्स्ट आपल्याला काय बघायचं की जो आपला लास्ट आहे याच्यातला ॲडव्हान्स टॉपिक मध्ये लास्ट आहे की ट्रान्झॅक्शन्स. ओके, आता ट्रान्झॅक्शन म्हणजे काय की ट्रान्झॅक्शन्स म्हणजे एक किंवा अधिक एक्सक्यूर स्टेटमेंट्स, म्हणजे एक क्युरी असेल तुमच्या किंवा मल्टिपल क्युरी असतील त्यांचा तुम्ही ग्रुप करायचा आणि जो पूर्णपणे एकतर यशस्वी असेल म्हणजे बरोबर तुमचा एकतर पूर्णपणे एक्झिक्यूट होणार किंवा पूर्णपणे फेल जाणार. जसं की तुम्ही 5 क्वेरी लिहिल्या, त्या 5च्या क्वेरी तुमच्या सक्सेसफुल झाल्या, राईट. तर झाला तुमचा तो ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल. जर का त्या 5 क्वेरी मधला जर एक जर ट्रान्झॅक्शन माझं फेल झालं तर ते पूर्ण ज्या क्वेरी असतात त्या रोलबॅक झाल्या पाहिजेत. त्याला बोललं जातं की ट्रान्झॅक्शन. जसं की बँकेचं ॲप्लिकेशन असेल, जसं दोन्ही बँकेमध्ये सर्व्हर असेल, जसं तुम्ही एखाद्या UPI थ्रू एखाद्या स्कॅनिंग थ्रू एखादा फोनपे गेटवे वापरता, राईट. फोनपे गेटवे वापरल्यानंतर काय होतं की तुम्ही तुमच्या अकाउंटमधून दुसऱ्याच्या अकाउंटला ट्रान्सफर मारता, पण दुसऱ्याचं अकाउंट जर एलिजिबल नसेल तर ते पैसे तुमच्या खात्यामध्ये रिटर्न झाले पाहिजेत, म्हणजे रोलबॅक झाले पाहिजेत. त्यालाच बोललं जातं की ट्रान्झॅक्शन. दोन्ही क्वेरी ॲट अ टाइम एक्झिक्यूट सक्सेसफुल तरी झाले पाहिजेत किंवा त्याला रोलबॅक तरी केलं पाहिजे, राईट. आता त्याचा जो सिंटॅक्स आहे त्याच्यामध्ये मल्टिपल टाईप्स असतात की पहिल्यांदा येतं की बेगिन, कमिट येतं, त्यानंतर रोलबॅक येतं, राईट. असे टाईप्स आहेत त्याचे. हा वाला लास्ट आहे तो ट्रान्झॅक्शन, त्याचा सिंटॅक्स. ओके, तर ट्रान्झॅक्शनचा सिंटॅक्स काय असतो की बेगिन ट्रान्झॅक्शन एसक्यूएल स्टेटमेंट 1, एसक्यूएल स्टेटमेंट 2, एसक्यूएल स्टेटमेंट 3 आणि कमिट ट्रान्झॅक्शन असा त्याचा सिंटॅक्स आहे, राईट. आता पहिलं तर मी काय करेन की इथं 2 टेबल क्रिएट करेन की क्रिएट टेबल अकाउंट. त्याला मी एक ID प्रायमरी की देईन. अकाउंट आयडीला अकाउंट होल्डरचं नाव असेल, बॅलन्स असेल. त्यानंतर क्रिएट टेबल ट्रान्झॅक्शन हिस्ट्री, त्या ट्रान्झॅक्शनमध्ये त्याची हिस्ट्री असेल, त्याच्यामध्ये त्याचं ट्रान्झॅक्शन आयडीला प्रायमरी की, त्यानंतर अकाउंट नंबर, टू अकाउंट किंवा अमाऊंट असेल आणि त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन डेट, असे मी 2 टेबल क्रिएट केले. कमांड कम्प्लिटेड सक्सेसफुली. आता या जो टेबल नावाचा जो अकाउंट नावाचा टेबल आहे त्याच्यामध्ये मी 2 ट्रान्झॅक्शन इन्सर्ट करतो, राईट. आता नेक्स्ट काय झालं की ज्यावेळेस मी इथं अकाउंटला अपडेट करेन, ओके, अकाउंटला अपडेट काय केलं की बॅलन्स इज इक्वल टू बॅलन्स मायनस 2000 वेअर अकाउंट ID 101 आणि इन्सर्ट इंटू ट्रान्झॅक्शन फ्रॉम अकाउंट अशी काहीतरी मी क्युरी लिहिली की याच्यात मायनस करून ती जी ट्रान्झॅक्शन आहे ती एका ट्रान्झॅक्शनमध्ये स्टोअर कर, राईट. 1 रो अफेक्टेड आणि आल्या का मला की दोन्ही पण रो अफेक्टेड आल्या. आता याचा प्रॉब्लेम काय होता
की इथं माझा बॅलन्स 0 आहे, तरी पण इथं बॅलन्स माझा इन्सर्ट इंटू 2000 दावलं, राईट. मग त्याच्यावरती व्हॅलिडेशन लावण्यासाठी आहे ना, इथं बेगिन ट्रान्झॅक्शन. आता बेगिन ट्रान्झॅक्शन काय झालं की अपडेट अकाउंट सेट बॅलन्स इज इक्वल टू बॅलन्स मायनस 2000 वेअर अकाउंट आय डी इज इक्वल टू 101. त्यानंतर काय केलं की मी अपडेट अकाउंट केलं की सेट बॅलन्स इज इक्वल टू बॅलन्स अधिक 2000, आपण 2000 रुपये ॲड केले. त्यानंतर इन्सर्ट येतो त्याचं अकाउंट डिटेल्स दिले, राईट, आणि त्याच्यानंतर त्याला व्हॅल्यूज दिल्या. यालाच बोललं जातं की सेफ ट्रान्झॅक्शन. आता याच्यातल्या ज्या हिस्ट्री असतात ना, त्या मला या ट्रान्झॅक्शन्समध्ये भेटतात, राईट. की जो ट्रान्झॅक्शनचा आपल्याकडे टेबल आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम ट्रान्झॅक्शन हिस्ट्री, आल्या का माझ्या 3 ट्रान्झॅक्शन झाल्या 2000 रुपयाच्या, राईट. ह्यालाच बोललं जातं की तुम्ही ट्रान्झॅक्शन मेंटेन करू शकता. याच्यातनं तुम्ही ट्राय कॅच वापरू शकता, राईट. ट्राय कॅच नंतर तुम्ही इफ एल्स ब्लॉक वापरू शकता. ओके, तर आज होता हा सगळा ॲडव्हान्स पार्ट. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करा. नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहे की डेटाबेस डिझाईन बघणार आहे की AR डायग्राम्स काय असतं, त्यानंतर नॉर्मलायझेशन काय असतं, 1 to 1, 1 to मेनी रिलेशन, मेनू टू मेनी रिलेशन. त्यानंतर एखादा मिनी प्रोजेक्ट बघणार आहे आणि कॉलेजचा डेटाबेस आपण कसा डिझाईन करू शकतो हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. कीप लर्निंग, कीप कोडिंग. भेटूया नेक्स्ट लेक्चरला.